नमस्कार मित्रांनो, माझं नाव निखिल सकपाळ. तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी निखिल या मराठी चॅनलमध्ये. अचानक गाव दिसतंय ना. गावी चाललो आहे. अचानक सकाळी आलो. प्रवासाची वगैरे व्हिडिओ काही केली नाही आणि आता गावी संध्याकाळी मस्तपैकी प्रवास करून आलो. जरा झोपलो, मग व्हिडिओ एडिट केली, मग व्हिडिओला परत आत्ता ही सुरुवात करतो आणि गावी आलेलो आहे. आता कसं लग्नाची सीझन चालू आहेत आणि बँजोची ऑर्डर होत्या आणि ह्यावर्षी बँजोच्या ऑर्डर सीझनला मी खूप कमी रेअरली वाजवतो आहे आणि वाजवायला गावी येतो आहे असूद बिट्स या टीममध्ये. कारण खूप कामं वाढलेली आहेत, भरपूर कामं वाढलेली आहेत आणि प्रयोगसुद्धा वाढलेले आहेत, शोसुद्धा वाढलेले आहेत. काल माणगावात होता शो आणि मेन म्हणजे दुसरी गुड न्यूज द्यायची तर एका मूवीच्या डबिंगसाठी माझं सिलेक्शन झालेलं आहे आणि ती व्हिडिओ वगैरे केली नाही. म्हणजे व्हिडिओ ब्लॉग करत होतो तेव्हा, पण काही गोष्टी प्रायव्हसी असतात, सो ती नाहीच टाकला ब्लॉग. सो काल मी खारला एका मूवीच्या डबिंगसाठी गेलेलो आणि तो मूवी कुठला आहे काय आहे तर मी ज्यावेळेस सांगायची वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला नक्की सांगेन. पण ह्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा व्हॉईस आर्टिस्ट म्हणून सुद्धा पदार्पण झालेलं आहे. सो ही गुड न्यूज होती. हे तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असाच राहू द्या. आणि त्या मूवीच्या डबिंगसाठी बानकोटी भाषा पाहिजे होती आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या ओळखीने केलेलं नाही आहे, सिलेक्शन होता. सो त्यासाठी माझा आवाज पाठवला, आपल्या भाषेत पाठवला, तिथं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतरला त्यांचा कॉल आला की यू आर सिलेक्टेड, ह्या वेळेस यायचं आहे, ह्या मूवीचं नेम आहे, सो तिथे आवाज द्यायचा आहे. सो आवाज दिलेला आहे. पुन्हा एकदा काम निघणार आहेत. सो परत एकदा एडिटिंग स्टेप बाय स्टेप असते. सो ते पुन्हा एकदा 2-3 दिवसांनी पुन्हा एकदा बोलवणार आहेत. सो अशा प्रकारे गडबड चालू आहेत. आणि दुसरं म्हणजे गावी आलो आहे. बँजोसुद्धा कमी वाजवायला भेटतो आहे, पण जेव्हा येतो तेव्हा मजा येते. आज सारा बँजोचा व्लॉग आहे आणि आज बोरविल म्हणून गाव आहे, बोरिवली असं गाव आहे आणि तिकडे जायचं आहे. जे मधलीवाडी आहे त्या गावात, म्हणजे चिखलगाव पोस्ट लागतो, तिथं जायचं आहे आणि बघूया. संध्याकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. बऱ्याच दिवसांनी वाजवणारसुद्धा आहे. लहानपणापासून वाजवायची खूप आवड आहे, पण अशा इंडस्ट्रीमध्ये घुसलो आहे तर आता ते कुठेतरी मागं राहिलं असं वाटतंय मला. पण ते मागं किंवा विसरणार नाही त्या गोष्टी. जुनं ते सोनं असतं आणि नक्कीच गावी आलो किंवा कुठे असेल वाजवतो. कॅशिओ पण बरेच दिवस घेतला आहे ना हातात. मागच्या परसावात आलो आहे, म्हणजे मागच्या आमची ही पडवी आहे, पडवीमध्ये आलो आहे. संध्याकाळचा या पडवीतून जरा बसला की मस्त हवा बिवा लागते. बापा बसायचे इथं पहिले आमच्या, इथून बघून इकडं पुलाकडं बघायचे, इथं बसून पान बिन खात असायचे. त्यांची आठवण नक्कीच येईल. आणि इकडं गाय आहे आमची, पहिली जुनी गाय कोणी जरी नेला, अजून तिचा काय पत्ताच नाही, अजून भेटली नाही काय. ही गाय आहे आणि कोणतरी येणार आहे आमच्याकडे, म्हणजेच लवकरच वासरू येणार आहे. आमच्या गाई देणार आहे वासरू. हा आंबवून खाऊन झाला आहे तिचा. संध्याकाळचं वातावरण आहे. काय खाता हो? मुंबईतनं काही इथं कायरा खायला हां? कैरी आहे की कवाट आहे? नक्की काय आहे? नुसता मीठ मसाला नाकातनं भ्यामट्या निघल. आमटी कालमाची खाता हो की? हां, आंबवण खाऊन झाला आता गावात वाटभर. गावात कोंबडं बरेच झाले हो का. 1 2 3 कोंबड्याच्या मायला शिमग्याला भेटलं नाही. बारकं पण आहेत. सायकलवरनं मी नेऊ काय? नको हा आलो कधी? मी 19 तारखेला बसते, 20 ला आलो. 19 तारखेला बसते, 20 तारखेला आले. 19 तारखेला वनशीच्या आईला मुंबईत नेले. मुंबईचं माहिती आहे ना, समजलं. या खोलीवर बोलायला फोन आला होता ना. हा. ही जी आजी आहे ना, ती आमचे वनवशीचे आजोबा आता रिसेंटली ऑफ झाले ना, त्यांची बहीण
पण तिनं इकडं दिलेली. हिचं सासर इकडं, माहेर आमच्या घरी वनवशीत. ए कोंबडं बरंच झालेत. 1 2 3 4 तर आता दापोलीत आलेलो आहे. संकेत दादा आहे गाडी चालवतोय. पोरा गेले थोडं, आम्हीच मागणं जातोय. ओ आबा नमस्कार. थाप मारूया. ए चल थाप मार. लोकेशनला आलो. तुला वाजव काय?
बोटा सोडून घेतलेली आहेत. भेटला काय आहे एनर्जी टिरली होईल आता हे जमला नाही. लालू का आणि विंचू आहे वाजवून झालेला आहे आणि आता वाजलं 12:30. निघतोय, जायचंय. काही जण वस्तीला थांबलेत कारण काही जण जातोय. साहिल आहे सोबत. अजून कोण कोण आहे? लालपरी कुठे गेली? लालपरी मुंबईलाच आहे. बाकीचे थांबले तिकडे. होय बाय बाय. दिल्या घरी सुकिरा. बाकीचे थांबलेत, आम्ही चाललोय. चल 3 दिवस इकडेच ना? इकडेच मजा आहे, फुल मजा. चल. मंडळी आलेलो आहे मुंबईला. ॲक्च्युली ऑर्डर होती परवाची व्हिडिओ होती आणि काल माणगावला गेलेलो. हातकेली या गावामध्ये नवीन प्रयोग होता. सो गडबड होती सगळी आणि 3 दिवस ऑर्डरला जास्त थांबता आलं नाही. ऑर्डर वगैरे खूप होती, जागरण पण खूप होत आहेत. डोळे बघा काले पडलेत. कालचा मेकअपचा पण थोडा असर पडलेला आहे आणि काय माहिती शो झाला की चेहरा लगेच डाऊन होतो माझा, काही समजत नाही. पण ठीक आहे. सो आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच कुठला तर नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा आंब्याचा पाटा पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.